आज आमचे सहकारी खासदार श्री वसंत चव्हाण जी नांदेडचे त्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आदर करते। आणि काल परवापर्यंत संसदेत आमच्या सोबत होते आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली। काही दिवसापासून ते हॉस्पिटलमध्ये होते, म्हणजे थोडे दिवस, पण आज त्यांना मला श्रद्धांजली द्यावी लागते। विश्वास होत नाही आहे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करते काँग्रेस पक्षाकडून सोलापूरकडनं, आणि त्यांच्या आत्मेत शांती मिळो अशी प्रार्थना। मॅडम, राज्यात अनेक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत। कुठंतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम किंवा राज्य सरकारकडून केलं जात नाही, नक्कीच। कारण आज महिलांवर होणारे अत्याचार, आज लहान 4 वर्षाच्या मुलींना पण सोडलं नाही। ही मानसिकता इतकी विकृत होत चालली आहे, जी बदलापूरची घटना आहे। आणि ही विकृत मानसिकता जी आहे ती ह्या कारणामुळे आहे, कारण का जेव्हा जे बलात्कार करणारे आहेत, अत्याचार करणारे आहेत, जेव्हा त्यांचा स्वागत केला जातो, जेव्हा सत्कार केला जातो, किंवा जेव्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात, तेव्हा हे विकृत मानसिकता असलेले जे शैतान आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही काही केलं तरी आम्हाला सपोर्ट करतील, उलट सत्ताधाऱ्यांकडून आमचं स्वागत केलं जाईल। अशी जेव्हा मानसिकता समाजात येते तेव्हा आपण खरंच पुढे चाललो आहे का काय असा विचार आपल्या मनात येतो। आज त्या मुलींवर असेल किंवा डॉक्टरांवर होणारे अत्याचार असतील, हे तर रिपोर्ट होत आहेत। अनेक असे आहेत जे रिपोर्ट होत नाहीत। महिला अजूनही पोलीस स्टेशनपर्यंत यायला घाबरतात, कारण का पोलीस त्यांना साथ देत नाही आहेत, कारण का समाज त्यांना साथ देत नाही आहे, कारण का सत्ताधारी त्यांना साथ देत नाही आहेत। जेव्हा 4-4 दिवस लागतात कोणत्याही ऑफेन्सचं कॉग्निझन्स घ्यायला, जेव्हा घेतला जात नाही किंवा जेव्हा लगेच ट्रान्सफर केली जाते त्या अधिकाऱ्याची, तेव्हा महिलांनी जायचं तरी कुठे। आणि आज मी तुमच्या माध्यमातून सांगते, जर सत्ताधारी आपला साथ देत नसतील, जर प्रशासन आपला साथ देत नसेल, जर शाळांमध्ये कॉलेजमध्ये हे शिकवलं जात नाही की महिलांचा आदर सन्मान केला पाहिजे, तर कुठेतरी घरोघरी एक वडील म्हणून, एक भाऊ म्हणून, एक पती म्हणून कुठेतरी आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे की महिलांचा आदर होणं महत्त्वाचं आहे। जर प्रत्येक घरोघरी हे झालं तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात काय देशात महिलांच्यावर होणारे अत्याचार थांबतील। आज बेटी बचाव बेटी पढाव आहे, पण बेटा पढाव आणि बेटी बचाव हे महत्त्वाचं आहे। आणि पढाव म्हणजे फक्त शिक्षण नाही, पण घरोघरी देणारी त्याच्यावर जे संस्कार दिले जातात, त्याच्यावर जे अपब्रिंगिंग असतं ते महत्त्वाचं असतं, की महिलांचा मुलीचा आदर कर, ते तिच्याकडे पण आदराने बघ, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कोणत्याही वेगळा नसायला पाहिजे। जर हे घरोघरी सांगितलं तर नक्की मला असं वाटतं हा फरक पडेल। मुलींनी काय घालावं, मुलींनी कशी वागणूक करावी, ह्यापेक्षा मुलींनी सेल्फ डिफेन्स करावं, हे मुलांनी केलं पाहिजे। मुलांनी जर वागणूक आम्हाला चांगली दिली तर मुलींना हे करण्याची गरज नाही। हा पुरोगामी महाराष्ट्र हा सावित्रींचा आहे, अहिल्याबाईंचा आहे, रमाईचा आहे, जिजाऊंचा महाराष्ट्र। आणि इथे जर मुली सुरक्षित नसतील, आपल्या देशाने पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या स्वरूपात दिल्या, आणि आज जर आपल्या देशात ही विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तरी शोकांतिक आहे। आता आपण हातात घेतलं पाहिजे, समाजाने आता हातात घेऊन क्रांती घडवली पाहिजे, ह्या मताची मी आहे। कारण का प्रशासन आणि शासन महिलांना आणि आपल्याला साथ देत नाही आहे। कायदे कितीही कठोर केले तरी ते फक्त कागदोपत्री ब्लॅक अँड व्हाईट राहतील जोपर्यंत ती क्राईम रिपोर्ट होत नाही। पण क्राईम झालीच का पाहिजे, आणि क्राईम जर रिपोर्टच झाली पाहिजे तर तिला तो समाजाकडून तो सपोर्ट होणं गरजेचं आहे, जे आज होताना दिसत नाही आहे। कारण का एकंदरीत देशात वातावरण सत्ताधाऱ्यांमुळे हे अतिशय विकृत होत चाललं। ते करता मध्यंतरीच्या काळात लैंगिक शिक्षणाचं शालेय शिक्षणामध्ये समावेश व्हायसाठी मोठी चळवळ झाली। आता लहान मुलांना पण सोडलं जातं, त्यामुळे गुड टच बॅड टच हे सगळे आता शालेय शिक्षणामधनं समावेश झालं पाहिजे, त्यांना लहान मुलांना शिकवलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नाही, नक्कीच अवेअरनेस वाढला पाहिजे ह्याबद्दल। पण जसं मी म्हणाली, मुलींनाच गुड टच बॅड टच शिकवलं जातं, पण मुलांना पण शिकवलं गेलं पाहिजे की एक आदर सन्मान रिस्पेक्ट मुलींच्या प्रती असायला पाहिजे। हे घरात शिकवलं जाऊ शकतं, हे शाळेत अनफॉर्च्युनेटली
शिकवलं नाही जाऊ शकत. आज शिक्षक शिक्षिका असतील, मी काल कार्यक्रमावरती त्यांना पण मी विनंती करते की चौकटीच्या बाहेर जाऊन हे जर तुम्ही मुलांना सांगू शकता शाळेत तर खूप फरक पडू शकतो. आणि मला खात्री आहे की ही जी संख्या आहे, जे पर्सेंटेज वाढत चाललं आहे अत्याचाराचं, ते 100% कमी. मैडम, जिस तरह आपने कहा कि महिलाओं की सुरक्षा होनी चाहिए, क्या इस पर शरई कानून के हिसाब से कार्रवाई होनी चाहिए? शरई कानून, इस्लामिक कानून? मुश्किल देखिए, कानून कानून होता है और सबको सम्मान है. जब महिलाओं के प्रति जो भी घटना होती है इसका फास्ट रिड्रेसल होना ज़रूरी है. अगर तुम 4-5 दिन लगाओगे तो फिर फ़ायदा क्या है? और 5-4 दिन छोड़ो, इसका सत्कार किया जाता है, उसके लिए तालियां बजाई जाती है. अगर ये हमारे देश में जो पावर में उनके तरफ से हो रहा है तो महिला कहाँ जाए? आज पंतप्रधान को यूक्रेन जाने को वक्त है, कोई बुरी बात नहीं है, लेकिन मणिपुर में जब महिला के ऊपर ऐसा हिंसा होती है तो मणिपुर क्यों नहीं जा रहे पंतप्रधान? इससे पता चलता है कि जो संवेदनशीलता है वो इस सरकार में नहीं है.